आज मी चालले आहे एका छोट्याशा ॲडव्हेंचर ट्रिपवर. ॲडव्हेंचर म्हणजे फार काही असं मोठं काही करायला जात नाही आहे मी चालले आहे एका जवळच्याच गावात. पण ह्या ट्रिपवरती फक्त मीच असणार आहे, मी आणि माझ्यासारखेच अजून काही मित्रमंडळी. खरं तर अशा प्रकारची संधी मला बऱ्याच वर्षांनी मिळाली आहे, त्यामुळे मला वाटलं की हा दिवस मी तुमच्यासोबतही शेअर करावा. तर नमस्कार, मी मनाली आणि वेलकम टू माय चॅनल ऑन द ब्राईट साईड बाय मिली. प्रसादच्या ऑफिसकडून आजची ही ट्रिप आयोजित करण्यात आली होती. वर्षातून एकदा या कंपनीच्या एम्प्लॉईजच्या स्पाउसेससाठी ही ट्रिप आयोजित केली जाते. त्याचं नाव त्यांनी छान ठेवलं आहे, द डिस्कवरी डे. आज कसली डिस्कवरी करणार आहोत आपण ते मी तुम्हाला पुढे सांगेन. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की आजच्या ट्रिपमध्ये एकूण 50 जणांनी सहभाग घेतला होता आणि आमच्यासोबत 3 कोऑर्डिनेटर्स होते, जे आम्हाला व्यवस्थित पुढे मार्गदर्शन करणार होते की दिवस कसा स्पेंड करायचा आहे. बसमधून उतरल्यावर पाहिलं तर आभाळ भरून आलं होतं. क्षणभर असं वाटलं की आज पाऊस येईलच, पण सुदैवाने असे काही झाले नाही. पण वातावरण मात्र एकदम छान थंडगार झालं होतं. अजिबात ऊन नाही, उन्हाचे चटके नाही ना कसला त्रास. परफेक्ट वेदर म्हणतात ना ट्रिपसाठी, तसंच. बरं, आता थोडक्यात सांगते. आम्ही जिथे पोचलो आहोत ह्या गावाचं नाव आहे फोर कॅल्किये. फोर कॅल्किये हे साऊथ फ्रान्सच्या प्रोव्हॉन्स या विभागात येणारं एक टाउन आहे. तर चला माझ्यासोबत फोर कॅल्कियेचं मंडे मार्केट एक्सप्लोर करायला. हा स्टॉल आहे चीज आणि ड्राईड मीटचा. फ्रेंच क्विझिनचा हा खूप अविभाज्य घटक आहे. हे मार्केट प्रोव्हन्समधलं सगळ्यात मोठ्या बाजारपेठेंपैकी एक मानलं जातं. एका वर्षात जवळजवळ 200हून जास्त ट्रेडर्स इथे येतात. फोर कॅल्किये आणि ओत प्रोव्हॉन्स म्हणजे हाय प्रोव्हन्स हा भाग लॅव्हेंडर, ॲरोमॅटिक हर्ब्स, इसेन्शियल ऑइल्स आणि परफ्यूम्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या मार्केटमध्ये सेंटेड सोप्स, नॅचरल कॉस्मेटिक्स आणि फ्रेग्रन्स प्रोडक्ट्सचे स्टॉल्स दिसणं अगदी कॉमन आहे. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी मार्केटच्या आजूबाजूचा रिजन एक्सप्लोर करायला गेलो. थोडंसं पुढे गेल्यावर आम्हाला दिसली ही मनी माऊ. डिस्प्लेला ठेवलेल्या बाहुलीसारखीच दिसते, नाही का? फ्रान्समध्ये एक गोष्ट खूप खास आहे, इथे पाळीव प्राणी खूप दिसतात. जरा पुढे चालत गेलो आणि आम्हाला हा कॅव्हॅलिये डॉग दिसला. खरं सांगायचं तर आम्ही ॲज अ फॅमिली ह्या टाऊनमध्ये आधी बऱ्याच वेळा आलो आहोत, पण फॅमिलीसोबत खास करून लहान मुलांसोबत फिरताना मोस्टली आम्ही पार्क्स, रेस्टॉरंट्स किंवा आईस्क्रीम पार्लर्स या पलीकडे फारसं एक्सप्लोर नाही करू शकत. पण आज असं स्वच्छंदी फिरायला खूप छान वाटत होतं. स्वतःसाठी निवांत वेळ मिळाला होता. मनसोक्त फिरण्याचा आनंद मी घेत होते. त्यानंतर मी आणि माझी मैत्रीण
तिथल्या कॅथिड्रलमध्ये गेलो, चर्चमध्ये. हे चर्च खूप जुने आहे असे म्हणतात. चला माझ्यासोबत आपण आत जाऊन पाहूया कसे दिसते ते. बाहेर जितकं प्लीझंट वाटत होतं त्याच्या अगदी विरुद्ध आतलं तापमान होतं. आत गेल्यावर सगळ्यात आधी लक्ष गेलं ते तिथल्या मोठ्या पाईप ऑर्गनकडे. तो दिसतोय तुम्हाला वरती? पहिल्यांदा बघताना ते एका मोठ्या पियानोसारखं दिसतं, पण तो एक पियानो नसून जुना ग्रँड ऑर्गन आहे. चर्चच्या आतली शांतता, उंच छत, जुनी स्टोन आर्किटेक्चर आणि आत दिसणारा सगळंच खूप ऐतिहासिक वाटलं. ह्या टिंटेड विंडोज इथल्या चर्चमधली खासियत आहे. सकाळी आलेले ढग कुठच्या कुठे निघून गेले होते आणि आता चांगलंच ऊन लागत होतं. सुमारे 11 वाजता आमची पाळी होती आर्तेमिसिया म्युझियमला भेट द्यायची. हे म्युझियम ओथ प्रोव्हन्समधल्या परफ्यूम प्लांट्स, ॲरोमॅटिक हर्ब्स आणि मेडिसिनल प्लांट्सवर आधारित आहे. इथे वेगवेगळ्या सुगंधांचा, हर्ब्सचा आणि परफ्यूम बनवताना वापरल्या जाणाऱ्या रॉ मटेरियल्सचा अनुभव मिळतो आणि त्याची माहितीही दिली जाते. मला आवडलेला भाग ही खिडकी. कोणाचं काय आणि कोणाचं काय, पण मला ही खिडकी खूपच आवडली. ही स्पेसिफिक रूम मला खूप आवडली. इथेही कोणतं तरी वर्कशॉप ते ऑर्गनाईज करत असतील कदाचित, पण आमच्यासाठी ते रिझर्व नव्हतं. हे साचे पूर्वीच्या काळात साबण बनवण्यासाठी वापरायचे. या म्युझियमच्या आवारातच आमच्या जेवणाची सोय केली होती. कर्मचारी त्याचीच व्यवस्था करताना दिसत आहेत. एवढं मोठं मार्केट असूनही किती शांतता आहे ना इथे. सुदैवाने सावलीत मला एक रिकामी बेंच दिसला. तिथे बसून मी तिथल्या लोकांची लगबग, मार्केटची वर्दळ हे सर्व निहाळत होते. उन्हाळा अजून सुरू नाही झालाय, त्यामुळे गंमत अशी की थोडा वेळ सावलीत बसल्यानंतर थंडी वाजायला लागते. म्हणून उठून मी जरा उन्हात चालायचा विचार केला आणि उन्हात जाऊन बसले. थोडा वेळ बरं वाटलं, पाणी वगैरे पिलं आणि पुन्हा गरमी जाणवायला लागली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे 12 वाजता दुपारच्या जेवणासाठी आम्ही सगळे एकत्र जमणार आहोत. कॉमन मीटिंग प्लेस ठरवलेली होती. तिथे आम्ही सर्व जमलो आणि एकत्र लंचच्या व्हेन्यूवरती गेलो. खूप छान नियोजन केले होते त्यांनी. यावर्षी जेवणाची त्यांनी छान सोय केली होती. मुख्यतः व्हीगन आणि व्हेजिटेरियन क्विझिनही त्यांनी इन्क्लूड केले होते. नॉन व्हेजिटेरियन ऑप्शन्स तर असतातच, पण यंदा त्यांनी व्हीगन आणि व्हेजिटेरियन लोकांचाही विचार केला होता. माझ्या मैत्रिणीला वाटले की मी व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे ती मला सजेस्ट करत होती की हे नॉन व्हेजिटेरियन शाकुतेरी प्लॅटर आहे. इथे मी तिला समजावत होते की मी व्हेजिटेरियन नाही आहे आणि सगळेच भारतीय व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन असे नसतात. प्रत्येकाची चॉईस असते आणि त्यानुसार त्यांचा जेवणाचा प्रेफरन्स असतो. अशा ट्रिप्सची खासियतच ही आहे की आपल्याला वेगळ्या कल्चरच्या लोकांना भेटता येतात, त्यांच्याशी मैत्री करता येते, आपल्या कल्चरबद्दल त्यांना समजावता येतं
त्यांना पडलेले काही प्रश्न, आपल्याला पडलेले काही प्रश्न, असं गप्पांचं सत्र सुरू होतं आणि मैत्री वाढते. या जेवायला. बोन ॲपेटी. जेवण सुंदर होतं आणि जेवणानंतर सरप्राईज आला आम्हाला हा स्ट्रॉबेरी पॅनाकॉटा. आता वेळ होती त्या गोष्टीची ज्याची मी सकाळपासून वाट पाहत होते. आमचा परफ्यूम मेकिंग वर्कशॉप स्केड्युल्ड होता आफ्टर लंच. 1 तासाच्या छान जेवणानंतर आता आम्ही रेडी आहोत आमच्या परफ्यूम वर्कशॉपसाठी. वर्कशॉपमध्ये प्रत्येकासाठी एक वेगळा डेस्क तयार केला होता आणि प्रत्येक डेस्कवर परफ्यूम बनवण्यासाठी लागणारी छोटी छोटी इन्स्ट्रुमेंट्स ठेवली होती. छोटे बॉटल्स, ड्रॉपर्स, मेजरिंग स्ट्रिप्स, फ्रेग्रन्स आदी. इन्स्ट्रक्टरने आम्हाला आधी सगळी प्रोसेस अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली. तिथे जवळपास 50 वेगवेगळ्या इसेन्शियल ऑइल्स आणि फ्रेग्रन्सेस होते. त्यातून आपल्याला आवडणारे 3 सुगंध निवडायचे होते. परफ्यूम्स बनवताना फक्त आवडणारा सुगंध निवडून चालत नाही, तर त्यात बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलेल्या प्रपोर्शन्सप्रमाणेच आम्ही ते फ्रेग्रन्सेस मिक्स करायचे होते. एका फ्रेग्रन्स बेस नोटसारखा, एक मिडल नोटसारखा आणि एक टॉप नोटसारखा काम करतो. म्हणजे परफ्यूम लावल्यानंतर सुरुवातीला जो सुगंध येतो, थोड्या वेळाने जो स्मेल राहतो आणि शेवटी जो हलका सुगंध टिकून राहतो, त्यासाठी हे नोट्स महत्त्वाचे असतात. मी माझ्या पसंतीचे 3 फ्रेग्रन्सेस निवडले आणि इन्स्ट्रक्शन्स काटेकोररित्या पाळून मी माझा परफ्यूम बनवायला सुरुवात केली. मला ना माझ्या शाळा आणि कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. तेव्हा जे सायन्समध्ये एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी आम्हाला लॅबमध्ये घेऊन जायचे ना, तेव्हा असंच काहीतरी फील व्हायचं. थोडी उत्सुकता, थोडी भीती याची की आपला केलेला प्रयोग व्यवस्थित सफल होईल ना. त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यासारखं झालंय. पण या सर्वांमध्ये परफ्यूम बनवण्याची प्रक्रिया मी फार एन्जॉय केली. खरं सांगायचं तर थोडी क्रिएटिव्ह होती आणि थोडी सायंटिफिक पण होती. छान वाटलं आणि फायनली माझा स्वतःचा परफ्यूम रेडी झाला. इन्स्ट्रक्टरने सांगितलं, पण तो लगेच वापरायचा नाही. त्यांनी सांगितलं की जवळपास 2 आठवड्यांनी तो वापरता येईल, कारण तेवढ्या वेळात सगळे फ्रेग्रन्सेस व्यवस्थित ब्लेंडही होतील. मनात खूप साऱ्या आठवणी आणि हातात मी स्वतः बनवलेल्या परफ्यूमची छोटीशी बॉटल. हे सर्व घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटू लवकरच.